नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार देव उठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 12 नोव्हेंबरपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशीवर होईल. मंगळवार 12 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:49 बुध आणि शनी एकमेकांपासून 90 अंशात म्हणजेच काटकोनात फिरतील. ग्रहांच्या या स्थितीमुळे यंदाची कार्तिकी एकादशी ही या राशींसाठी शुभ आणि भाग्याची ठरणार आहे. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊया या भाग्याच्या राशी. मकर राशी. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरीत वाढीसह पद उन्नतीचीही संधी मिळेल. बॉस आणि अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. तुमच्या घरात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता. शनी आणि बुधाची स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळतील किंवा अचानक पैसे मिळण्याचा योगही येईल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. मिथुन राशी. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळेल. तसेच प्रलंबित कामे पूर्ण होतील. यावेळी तुम्ही देशविदेशात फिरू शकता. याशिवाय नोकरी व्यवसाय. नोकरीत उत्तम लाभ होईल. उत्पन्न वाढल्याने जीवनशैलीत बदल होईल. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्यही वाढेल. शनी आणि बुध यांची दृष्टी तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच व्यावसायिकांचे व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन व्यावसायिक डील तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. वृश्चिक राशी. कौटुंबिक संबंध मधुर होतील. प्रेमसंबंध घट्ट होतील. विद्यार्थ्यांची संशोधन आणि अभ्यासात रुची वाढेल. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध आनंदाचे असतील. तुम्ही दोघेही एकमेकांना समजून घ्याल. तसेच अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. शनी आणि बुधाची दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जीवनात यशही मिळेल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.